तर दुसरीकडे नाशिकमध्ये खड्ड्यांच्या स्विमिंग पूलमधून पोहत आलो असं राऊतांनी म्हटलंय। 7 लोकांचा मृत्यू होतो आणि सगळे मंत्री निर्लज्जपणे सगळं बघत राहतात असाही हल्लाबोल त्यांनी केलाय। राऊतांनी महाजनांचा चंपतराय असा उल्लेख केलाय। तर 15 दिवसात नाशकात 80% खड्डे बुजवल्याचं महाजन म्हणालेत। राजकारणामध्ये भाषेचा स्तर सांभाळला गेला पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। प्रवास आपला स्विमिंग पूलमधून खड्ड्यांच्या पोहत आलो। 7 लोक खड्ड्यांमुळे मृत्यू पावतात आणि इकडले जे मंत्री पालकमंत्री तुमचे चंपतराय निर्लज्जपणे हे सगळं डोळ्याने पाहतात। 15 दिवसामध्ये आम्ही जवळपास 80-90% खड्डे बुजवलेले आहेत। तुम्ही आता जाऊन बघा, कोणालाही विचारा, आपले सगळे सोबते प्रेस त्यांनाही विचारा, आम्ही 80% खड्डे बुजवलेले आहेत। येत्या 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये सगळे खड्डे आपल्याला बुजलेले दिसतील। खरंच आपण जे म्हणतात ते खरं आहे। याचा इतकं स्तर खालावत चाललेलं आहे राजकारणातलं। आपण बघतात कोण कोण काय काय बोलतोय, कोणाविषयी बोलतोय आणि अशा ठिकाणी इतक्या खालच्या भाषेमध्ये म्हणजे आपण बघितलं मधल्या काळात मान्य पंतप्रधानांबद्दल काय काय कोण कोण काय काय बोललेलं आहे। मला वाटतं हे काही आपल्याला अपेक्षित नाहीये। हा स्तर कुठेतरी सांभाळला गेला।